जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काल ॲक्च्युली आपण व्हिडिओ केला नव्हता कारण काल लाईट नव्हती ॲक्च्युली आपल्या स्टुडिओमध्ये. आणि आज पण स्टुडिओमध्ये लाईट आहे ॲक्च्युली आणि बाकी ऐरोलीत कुठेच लाईट नाही आहे. म्हणजे घरी पण आमच्या लाईट नव्हती. मला वाटलं इथे पण लाईट नसेल, पण फक्त एवढ्याच एरियामध्ये. म्हणजे तुम्ही जर बघाल ना, मागच्या साईडला पण रो हाऊस आहे, तिथं पण लाईट नाही आहे आणि पुढे पण लाईट नाही आहे. इथलेच फक्त मला वाटतं 7-8 घरं, जे 7-8 रो हाऊस आहेत ना, तिथेच फक्त लाईट आहे ॲक्च्युली आणि पूर्ण ऐरोलीत कुठेच लाईट नाही आहे. एक चांगली गोष्ट आहे की इथे ॲक्च्युली लाईट आहे, कारण काल आपण काम करता आलं नाही आपल्याला काय, तर आज आपण ते कंटिन्यू करणार आहे. आणि काल तुम्ही बघितलं असेल, आपण एक काय बोलतात कॅटचं आणि एक मुलीचं स्केच चालू केलं होतं. म्हणजे एकाच स्केचमध्ये दोघांचं होतं, तर ते तुम्हाला अगोदर दाखवतो. सो ते तुम्ही बघू शकता. मी कॅटचं थोडंसं पूर्ण केलंय, बाकी शेडिंगमध्ये आपण पूर्ण करणार आहे बाकीचं. आणि इथे तुम्ही बघू शकता हात वगैरे आपण ते ॲडजस्ट केलेलं आहे. फोटोमध्ये ॲक्च्युअल असं नव्हतं, पण त्यांना ते ॲड करून हवं होतं. सो आपण दोन्हीचं, एक कॅट आणि त्या मुलीचं, ते म्हणजे एक इमॅजिनेशन करून ते ॲड केले बेसिकली मी. आणि हात वगैरे ते प्रॉपर असं दाखवलं. ॲक्च्युअल फोटोमध्ये तसं नव्हतं ॲक्च्युअली. ॲक्च्युअल दोघांचे वेगवेगळेच फोटो होते, आपण ते मिक्स केलेत ॲक्च्युअली. आणि ॲक्च्युअली त्याचा आता रिझल्ट कसा येतो तेही मला आयडिया नाही आहे. आता ते पूर्ण शेडिंग झाल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत समजेल. आता ॲक्च्युली काही करून आपल्याला आज संध्याकाळपर्यंत ते फिनिश करायचे, कारण कस्टमरला उद्या ते द्यायचे आपल्याला. सो आता मी शेडिंग करायला चालू करतो त्याला. 1 hour later. चला मित्रांनो, जवळपास 1.5 तास झालाय आपण शेडिंग, फेसचं शेडिंग, मुलीचं फेसचं शेडिंग कंप्लीट केलंय. हेअर्स वगैरे बाकी आहेत अजून, आणि कॅट वगैरेचं पण पूर्ण पार्ट बाकी, खालचा पूर्ण पार्ट बाकी आहे ॲक्च्युली. आणि आता तर ते तसं वाटतंय बऱ्यापैकी ठीक वाटतंय, पण फिनिश झाल्यानंतर कसं दिसेल कसं नाही दिसणार काय म्हणजे आयडिया नाही आहे. कारण फोटो जर तसं सेम टू सेम असतं ॲक्च्युली त्यांचं, तर आपण काढलं असतं. पण फोटोमध्ये दोघं वेगळे वेगळे मध्ये आहेत ना, कॅट वेगळे आणि मुलीचा फेस वेगळा आहे. आणि तो हात वगैरे पण सगळं आपल्याला ॲडजस्ट करायला लागला ॲक्च्युली. तर ते रिझल्ट कसा येईल तो आपल्याला अजून म्हणजे इमॅजिनेशन तेवढा करता येत नाही की प्रॉपर रिझल्ट दिसेल का नाही. आउटलाईनमध्ये तर बऱ्यापैकी दिसतंय, पण फिनिशिंग झाल्यानंतर ॲक्च्युली मला समजणार आहे. सो अजून 2-3 तास मुश्किल लागतील मला फिनिश करायला. त्यानंतर मला कळेल, तुम्हाला पण दाखवेन फिनिश झाल्यानंतर ते कसं ॲक्च्युली आपल्याला दिसतंय ते. A few moments later. चला मित्रांनो, जवळपास ते मुलीचा पूर्ण फेस आपण कंप्लीट केलेला आहे आणि कॅटचा थोडासा पार्ट बाकी आहे. आता पूर्ण फिनिश झाल्यावरतीच मी तुम्हाला दाखवेन तसं ते. बाय द वे, मी असं विचार करतोय की काहीतरी नवीन चॅलेंजेसचे व्हिडिओ म्हणा, किंवा आता डेलीच आपले हेच व्हिडिओज झालेत ना, स्केच करतोय म्हणजे नॉर्मल तेच तेच रुटीन झालंय. तर काय चेंजेस म्हणून आपण याच्यामध्ये ब्लॉग्समध्ये काहीतरी वेगळेपणा आणायचा ट्राय करणार आहे. म्हणजे मी विचार करतोय स्वतःवरती असं चॅलेंजेसचे व्हिडिओज करूया आपण. म्हणजे फॉलोअर स्केच चॅलेंज करूया आपण. फ्री फॉलोअरचं स्केच काढायचं, 1-2 नाही काढायचे, असे 3 किंवा 4 तासात जेवढे होतील तेवढे काढू शकतो, तसं एक चॅलेंज करू शकतो. किंवा मग बरेच मी यूट्यूबवरती वेगवेगळे चॅलेंजेसचे व्हिडिओज वगैरे बघितले, जसे की, आणि ते स्केच रिलेटेड आपण कनेक्ट करणार आहे. जसं मी स्केच लेफ्ट हाताने स्केच काढतो, पण आपण ॲज अ चॅलेंज म्हणून आपण राईट हाताने स्केच काढायला ट्राय करणार आहे, कसं येते म्हणजे नॉन रायटिंग हाताने स्केच कसं येते ते आपण ट्राय करणार आहे. तसं एक चॅलेंज मी ठेवणार आहे. सो अजून काय काय चॅलेंजेस असतील, तुम्हाला काय काय असं वाटतंय की आपण चॅलेंजेस केले पाहिजेत, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तसे आपण मग पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एक्सायटेड व्हिडिओज बनवू, म्हणजे तुम्हाला ते बघायला पण आवडतील आणि ते मला पण एक वेगळे एक्साइटमेंट पण होईल करायला, आणि प्लस एक वेगळेपणा पण येईल आपल्या व्हिडिओजमध्ये. त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय काय वाटतं, कोणते कोणते चॅलेंजेस असतात, कोणते कोणते तुम्ही बघितले ते अगोदर यूट्यूबवरती, मला कमेंट करून नक्की सांगा. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आपलं ते स्केच कंप्लीट झालेलं कॅटवाले, जे तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ते. आणि आता जवळपास रात्रीचे 8, 8:15 वाजत आलेत आणि मगाशी लाईट पण गेली होती, त्यामुळे थोडा वेळ करता नाही आलं काम काय. पण परत आपण ऑलमोस्ट फिनिश केलेलं आहे सगळं. आता थोडंसं फायनल जे टचेस असतात ना ते करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला स्केच एकदा दाखवून देतो. सो तुम्ही बघू शकता, हा फेस इथे आपण काढलेला आहे आणि तिच्या हातामध्ये ही कॅट आपण ॲड केली आहे. प्लस हात वगैरे पण आपण त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट केला आहे. म्हणजे आधी फोटोमध्ये जर तुम्ही बघाल तर नॉर्मल असा हात होता, म्हणजे इथे कमरेवरती ठेवून असा सरळ हात होता. पण कॅटला ॲडजस्ट करायला, म्हणजे कॅट तिच्या हातात आहे असं दाखवण्यासाठी आपण थोडंसं वेगळं काय बोलतात, हाताचा पोझिशन चेंज केलं बेसिकली. बाकी हे तर नॉर्मल आहे आपण जसं करतो तसं, फक्त हे एक्स्ट्रा आपण ॲड केलेलं आहे. हिचा पण फेस, कॅटचा फेस आपण मेन ठेवला आहे, पण बॉडी आपल्या हिशोबाने ॲडजस्ट केली आहे, जसं आपण काय बोलतो हातात पकडल्यासारखं असं दाखवलं. सो तुम्हाला कसं वाटतं हे स्केच, एकदा कमेंट करून नक्की सांगू शकता. म्हणजे अशा टाईपचे स्केच आपण खूप कमी करतो. म्हणजे बाकीचे जे ऑर्डर असतात ते डायरेक्टली त्यांचे जे फोटो असतात तेच ते लोक सांगतात त्यांना करायचं असतं, पण अशा टाईपचे स्केच खूप क्वचितच येतात. किंवा 2-3 माणसं असतील वेगळ्या स्केचमध्ये, त्यांचं एकसाथ ॲड करायचं असतं. किंवा मग जसं आपण एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा केलं होतं की 3 जणांचे आपण फेस एकसाथ ॲड केले होते, तसे क्वचितच खूप येतात. पण ॲनिमलचं तर खूपच कमी येतं. म्हणजे आत्तापर्यंत डॉग्सचे वगैरे बरेच आलेत. कॅटचा मला वाटतं दुसरा तिसराच असेल मला वाटतं हा. म्हणजे 5 वर्षामध्ये एवढे 2-3च आत्तापर्यंत गेले असतील आपण. कारण कॅट्स वगैरेची जास्त इंडियामध्ये तशी क्रेज नाही आहे, त्यामुळे जास्त ऑर्डर येत नाही. पेट्सचे वगैरे ऑर्डर्स खूप कमी येतात स्केचसाठी वगैरे.
पण काही काही असे पेट लवर्स असतात ज्यांना स्केच पाहिजे असतं कॅट्सचं वगैरे. आणि हे तर असं एक युनिक आहे, म्हणजे कॅट तिच्या हातात दाखवायची इमॅजिनेशन करून, म्हणजे लिटरली ते आउट ऑफ द वर्ल्ड, आउट ऑफ द बॉक्स आपल्याला ते करायचं होतं. आणि 2-3 दिवस लिटरली मला ते लागले करण्यासाठी. आणि थोडं इमॅजिनेशन करून मागच्या व्हिडिओजमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल की आपण थोडं इमॅजिन करून 2-3 वेळा रफ करून, म्हणजे लिटरली मी परवा दिवशी करत होतो तेव्हा ते फ्रस्ट्रेट पण झालो होतो मी की ते होत नाही आहे, ते बरोबर हातामध्ये बसत नाही आहे वगैरे वगैरे. पण काल मी परत आउटलाईन प्रॉपर केली, आज सकाळी शेडिंग वगैरे केली प्रॉपर अशी. सकाळी तुम्हाला आउटलाईन केल्यानंतर पण दाखवलं होतं तेव्हा आणि आताच्या फोटोमध्ये फरक तुम्हाला दिसतच असेल दोन्हीमध्ये. मागे जाऊन तुम्ही बघू शकता आउटलाईनचं पण. सो एनिवेज हे स्केच तसं ऑलमोस्ट फिनिश झालेलं आहे. आता कस्टमरला ॲक्च्युली आवडते का नाही ते थोडंसं टेन्शन आहे मला, कारण आपण स्केच बनवतो त्यामुळे मला तर ते आवडणार, पण कस्टमरला आवडला पाहिजे, ते सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. आता मी कस्टमरला फोटो पाठवणार त्याचा, त्यानंतर मग त्याला बघू आता त्याची रिॲक्शन काय येते, त्याला आवडते का नाही, त्यानंतरच मग फ्रेम वगैरे जे काय असेल ते आपण करणार आहोत. बाय द वे मित्रांनो, 2-3 दिवसा अगोदर आपण हे जे स्केच बनवलं होतं, ऑर्डरवाला ॲक्च्युली स्केच होतं, ते घ्यायला येणार होते कस्टमर, पण 1-2 दिवस ते लेट झालं, त्यामुळे म्हटलं फ्रेम इथंच लावून टाकूया, तेव्हा जे येतील ना तेव्हा आपण त्यांना देऊ शकतो. सो या फ्रेमला आपल्याला आता गिफ्ट रॅप करायचं, कारण आता थोड्या वेळानंतर कस्टमर येणार आहेत घ्यायला. सो फटाफट मी पहिल्यांदा याला गिफ्ट रॅप करून घेतो आणि ते आल्यानंतर त्यांना द्यायला जातो. A few moments later. तर चला मित्रांनो, आपलं जे स्केच आपल्याला पॅक करायचं होतं फ्रेमवाला, आता दाखवलं ते मी फ्रेम करून ठेवले, सॉरी आपलं गिफ्ट रॅप करून ठेवलेलं आहे. आता कस्टमर येतील ना तेव्हा ते घेऊन जातील. जवळपास मला वाटतं 9 वाजता येणार बोलले ते. सो आल्यानंतर त्यांना ते आपण देऊया. बाकी ते कस्टमर येत नाही तोपर्यंत मी ब्लॉग एडिट करून घेतो, कारण परत टाईम मिळणार नाही. 9 वाजता मी विचार करतो ते आल्यानंतर त्यांना ते देऊन मग डायरेक्टली पॅकअप करून घरी जायचं. त्याच्या अगोदर मग ब्लॉग एडिट करून अपलोड करून टाकून आपल्या यूट्यूबवरती. तो फटाफट मी आता व्हिडिओ एडिटिंग करायला बसतो. सो चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग एडिट करून झालेला आहे, अपलोड केला आहे मी इंस्टावरती. उद्या यूट्यूबवरती उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्हाला बघायला मिळेलच तो. बाकी आता कस्टमरचा कॉल आला होता, ते आता येणार आहेत घ्यायला आणि जवळपास 8:30 होऊन गेलेत आता. तर ते येतील आता घ्यायला, त्यांना दिला की मग आपण पॅकअप करून आपण निघूया घरी जायला. एनिवेज मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.